विधानसभेच्या निवडणूक रणांगणात उतरणार आहात. कुठले प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील, कुठले मुद्दे घेऊन विकास कामातून आपण मतदारांपर्यंत मत मागण्यासाठी जाणार आहात? 2019 मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढली आणि जनतेच्या विश्वासावर ती निवडणूक जिंकली. मी निवडणूक लढत असताना विकासाला प्राधान्य देणारा कार्यकर्ता आहे. 1991 पासनं राजकारणात आहे. विकासाच्याच मुद्द्यावर मी निवडणूक लढत असतो. नगरपालिकेची असो, नगराध्यक्षपदाची असो की विधानसभेची असो. मी आजपर्यंत ज्या निवडणुका लढल्या त्या फक्त विकास या मुद्द्यावर लढलेल्या आहेत आणि तो विकास पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न, दिलेले शब्द पाळण्याचा पूर्ण प्रयत्न हा मी निश्चित केलेला आहे. त्यामुळे मी ही निवडणूक देखील आता विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहे. गेल्या 5 वर्षात जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्दे घेऊन जनतेत परत जाणार आहे. जी कामं राहिलेली आहेत, जसे की आमच्या मतदारसंघात दुर्दैवानं 1300 किलोमीटरच्या शेतरस्त्यांचा अनुशेष आहे. तो अनुशेष आता मला येणाऱ्या काळात पूर्ण करायचा आहे. तेच मुद्दे घेऊन, विकासाचेच मुद्दे घेऊन मी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. कुठले प्रमुख विकास कामं सांगता येतील की जी खूप गरजेची होती, जे अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि ते पूर्ण झालेलं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, या दृष्टीने मी केलेले मागच्या 5 वर्षातील प्रयत्न. शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे या उद्देशाने मी माझ्या मतदारसंघात जवळपास 225 कोटी रुपयाचे बंधारे केलेले आहेत, जे पूर्णत्वास गेलेले आहेत. काही बंधाऱ्यांची कामं सुरू आहेत, काही बंधाऱ्यांची कामांचे टेंडर झालेले आहेत, परंतु असे टोटल 225 कोटी रुपयाचे बंधारे माझ्या मतदारसंघात पूर्ण झालेले आहेत. आता त्या बंधाऱ्यांमुळे माझ्या मतदारसंघातील जवळपास 60 ते 70% शेती ही बागायती क्षेत्र झालेलं आहे. ते एक समाधान, महत्वाचं समाधान हे मला आहे. कारण ज्यावेळेस माझ्याकडे शेतकरी येतो की आमचं 1.5 लाखाने वार्षिक 1.5 लाख उत्पन्न वाढलं, कोणी म्हणते 2 लाख उत्पन्न वाढलं, एक पीक शिल्लक घेता येते. तिसरं पीक जे असते, तिसरं पीक घ्यायची त्यांची तयारी असते. त्यामुळे आमच्या भागातील शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे, परंतु त्याला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आजपर्यंत तो त्याचं जीवनमान उंचवू शकलं नाही. तो मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर शेतरस्ते हा एक फार मोठा अनुशेष आमच्या मतदारसंघातला आहे. 1300 किलोमीटरचा अनुशेष होता, त्यापैकी जवळपास 172 किलोमीटर मी शेतरस्ते केलेले आहेत. उर्वरित शेतरस्ते सुद्धा भविष्यात करायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आमच्या मतदारसंघात मुख्य रस्ते सर्व अतिशय चांगले झालेले आहेत. त्यानंतर जिगाव प्रकल्पामध्ये माझ्या कार्यकाळात, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात गेल्या 30 वर्षाच्या तुलनेत अतिरिक्त निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो मिळाला सुद्धा आहे. जवळपास 2026 मध्ये हा महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्प, त्यात पहिल्या टप्प्याचं पाणी साठा करण्याचा आमचा उद्दिष्ट आहे आणि ते निश्चितच 2026 मध्ये पूर्ण होईल, जेणेकरून आमचा हा मतदारसंघ, या मतदारसंघात जवळपास 25 गावं पुनर्वसन करायचे होते. ते पुनर्वसन सुद्धा जवळपास जागा निश्चित झाल्या. काही ठिकाणचे कामही पूर्ण झाले, पुनर्वसनही झालं, परंतु काही गावांचे पुनर्वसनाचे कामं सुरू असल्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर 2026च्या आधी सर्व बाबी पूर्ण करायच्या आहेत आणि 2026ला पहिला पाणी साठा आमच्या जिगाव प्रकल्पात होईल. ग्रामीण रस्ते, मोठे पूल, जवळपास 80-90 पूल माझ्या मतदारसंघात मी केलेले आहे. जलजीवन मिशनचे जवळपास 125 कोटी रुपयाचे कामं माझ्या मतदारसंघात पूर्ण झालेली आहेत. मलकापुरातली सांगायचे म्हटलं, सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने ज्या दिवशी मी विधानसभा लढवण्याचा निर्णय केला आणि सर्वांगीण विकास, त्यात एक सर्वात महत्वाचं आणि चांगलं काम माझ्या दृष्टीने एक मलकापूर शहरात उभारल्या जाणारी एक अभ्यासिका, जवळपास 8.5 कोटी रुपये खर्च करून एक अभ्यासिका, जी अख्ख्या विदर्भात कुठेच नसेल अशी अभ्यासिका मलकापूर शहरात आपण उभारत आहोत. तिचं काम जवळपास 95% पूर्ण झालेलं आहे. लवकरच या डिसेंबरमध्ये त्याचं लोकार्पण होणार आहे. डिसेंबरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी खुली केली जाणार आहे.
असे अनेक रस्ते कार्यालय आहे, तहसील कार्यालय पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर कधी नव्हे ते तलाठ्यांना कार्यालय हे माझ्या मतदारसंघात प्रत्येक तलाठ्याला त्याचं सुसज्ज असं कार्यालय दिलेलं आहे. मंडल अधिकाऱ्याला कार्यालय आपण बांधून दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा अजून एक इश्यू आहे विजेचा. आपण माझ्या मतदारसंघात 2 33 केवीचे सबस्टेशन आपण मंजूर केले. एक 132 केवीचं सबस्टेशन आपण मंजूर केलेलं आहे. त्याचं टेंडरिंग आता टेंडर प्रोसेसमध्ये आहे. ते सुद्धा आपण प्रयत्नपूर्वक केलेलं आहे. नांदुरा शहरात MIDC नव्हती. MIDC साठी आपण विशेष प्रयत्न केले, परंतु दुर्दैवानं आपलं सरकार नसल्यामुळे पहिल्या 2.5 वर्षात 2019 मध्ये इलेक्शन झालं, एक सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीचं, त्यावेळेस आपण तो प्रयत्न केला होता MIDCचा, परंतु दुर्दैवानं कोरोना आला. कोरोना काळ संपल्यानंतर 6 महिन्यानंतर सत्ता गेली. अशात ते MIDCचं काम या सरकारने आमचं मंजूर केलं नाही. आता आपल्या नांदुरा शहरात मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, मलकापूर शहरात शादीखाना, अशी अनेक विकासाची कामे जवळपास 2500-2600 कोटी रुपयाची अभ्यासिके विकास कामे मी या 5 वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण केलेली आहे. उर्वरित कामे पूर्ण करायसाठी निश्चितच मी वचनबद्ध आहे आणि लवकरच आता या येणाऱ्या विधानसभेला सामोरे जायचं आणि तो फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच जायचा. त्याच्यामध्ये कुठला असा महत्वाकांक्षी प्रकल्प असेल जो आपल्याला पूर्ण करायचा आहे? मी आता सांगितलं आपल्याला की शेत रस्ते हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तो शेत रस्ते आणि नांदुऱ्याची MIDC या 2 बाबी आम्हाला निश्चितच पूर्ण करायच्या आहेत. ते येणाऱ्या काळात आमचं सरकार येणारच आहे, त्यामुळे तेही निश्चितच पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. पक्षांतर्गत आपल्याला काही आव्हान पेलावं लागणार आहे? आता पक्षांतर्गत आव्हान पेलायचं म्हटलं म्हणजे की आता विधानसभा निवडणूक लागलेली आहे. पक्षाची पॉलिसी असते, पक्षांनी अर्ज मागवले असतात. अर्ज करण्याचा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकार असतो. माझे मतदारसंघात जवळपास 5 ते 6 लोकांनी विधानसभेसाठी मागणी केलेली आहे तिकिटाची, परंतु आता पक्ष जो निर्णय घेईन तो अंतिम असते. पक्षाच्या निर्णयासोबत सगळ्यांना चालावं लागते. त्यामुळे आव्हान वगैरे नाही. आम्ही सर्व एकत्रितपणे एक दिलाने काम करून ज्या पद्धतीने 35 वर्षानंतर आपण मलकापूर मतदारसंघाची सीट निवडून आणली, सर्वांच्या मदतीनं कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या सर्वांच्या एक दिलाने काम केल्यामुळे हा 19चा निकाल आला होता. 2024चा देखील निकाल असाच राहील की आमचे काँग्रेसचे सर्व नेते एकत्रित येतील, महाविकास आघाडीचे लोक एकत्रित येतील आणि ही विधानसभेची निवडणूक आम्ही निश्चित जिंकू. या ठिकाणी आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. मुस्लिम मतदार आपल्या मतदारसंघात भरपूर आहे, त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं? नाही, आता कसं आहे की आता मी हा काम करत असताना मी कधीच माझ्या राजकीय कारकिर्दीत जवळपास 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी जातीभेद हा काही विषय माझा नाही आहे. मी सर्व समावेशक कामं करत असतो. त्यामुळे मला आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत असं कधी झालं नाही की मुस्लिम बांधवांकडून मला काही त्रास झाला किंवा इतरही लोकांकडून त्रास झाला, अशातला भाग नाही. वंचित एक राजकीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी कोणाला दिली, आता माझ्या माहितीप्रमाणे कोण मुस्लिम कॅन्डिडेट आपल्या माध्यमातूनच कळाले हे एक मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. हे त्यांचं स्वागत आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पॉलिसीने मतदान मागावे, आम्ही आमच्या पॉलिसीने मागू. त्यामुळे असा काही फारसा इफेक्ट होईल असं माझ्या कामामुळे, पक्षाच्या विचारधारेमुळे. आमचा पक्ष जो आहे तो सेक्युलर पक्ष आहे, त्यामुळे आम्ही मुस्लिम समाजाचे म्हणा की हिंदू समाजाचे म्हणा, सर्व समाजाचं आम्ही हित जोपासत असतो आणि त्यामुळे असा काही फारसा फरक पडेल असं काही मला वाटत नाही. आमदार पुन्हा एकदा तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्या समोर उभे राहणार आहेत, निवडणूक कशी होणार आहे काय वाटतं? नाही, प्रतिस्पर्धी आमदारांना या जनतेने जवळपास 25 वर्ष दिले. 25 वर्षाच्या तुलनेत त्यांनी केलेला विकास आणि माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळातला झालेला विकास हे निश्चितपणे जनतेसमोर आहे. मी माझ्या याचं एक बुकलेट छापून राहिलो, त्यामुळे
जे आहे जे केलं ते लिहिलं, जे केलं ते सांगितलं आणि जे सांगितलं ते केलं, अशा पद्धतीनं माझा कार्यकाळ संपलेला आहे या 5 वर्षातला. आणि आव्हान तर येणारच आहे कोणाचं ना कोणाचं, परंतु माजी आमदार जर समजा रिंगणात येत असतील उमेदवारीच्या माध्यमातून तर काही अडचण नाही. मी त्या लोकांना, आपल्या मलकापूर मतदारसंघातील सुज्ञ जनता ही निश्चितच तुलना करणार आहे गेल्या 25 वर्षाची आणि या 5 वर्षाची.